मुंबईतल्या कबूतरखान्यांना किमान 50 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. आज दादरच्या कबूतरखान्याजवळ जिथे आंदोलक म्हणजे जैन समाज बांधव आक्रमक झाले, त्या कबूतरखान्याला तर 90 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. कारण तो कबूतरखाना दादर स्टेशनपासून अगदी अर्धा किलोमीटरच्या आतल्या परिसरात आहे. आणि हा कबूतरखाना जवळपास 1944 साली जैन समाज बांधवांकडूनच उभारण्यात आला होता. कारण या जैन मंदिराजवळ येणाऱ्या आणि गाड्यांच्या धक्क्यानं चिरडून मृत पावणाऱ्या कबुतरांना संरक्षण देण्यासाठी एक कुंपण उभारण्याची मागणी करणारं पत्र जैन मंदिराकडून मुंबई महापालिकेला सादर करण्यात आलं होतं, ज्याला मुंबई महापालिकेनंही त्यावेळी परवानगी दिली होती आणि तसं पत्र जारीही केलं होतं. त्यानंतर हा कबूतरखाना उभा राहिला असं सांगितलं जातं. तर 90च्या दशकाच्या मध्यात कबुतरांच्या विष्ठेच्या श्वसनाच्या आजाराशी संबंध असल्याच्या काही वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि मग अभ्यासातून काही गोष्टी प्रसारित झाल्या आणि त्यामुळे खरं तर कबुतरांच्या विष्ठेचा मुद्दा आणि मानवी आरोग्य याविषयी चिंता निर्माण होऊ लागली आणि मग आता हा मुद्दा एकूणच राजकीय पटलावर सुद्धा चर्चेत येऊ लागला. आता आजचा मुद्दा हाच आहे की कबूतरखान्याचा मुद्दा आहे तो जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून उभा केला जातोय का? कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीचा मुद्दा बाजूला पाडण्यासाठी किंवा वणतारावर जे टीका टिप्पणी होतीये त्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी मुंबईतल्या कबूतरखान्याच्या मुद्द्याला मोठं केलं जातंय असा आरोप केला जातोय विरोधकांकडून आणि तसे सवाल उपस्थित केले जात आहेत. तर त्यावर सुद्धा आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. पण त्याआधी समजून घेऊयात की कबूतरखान्याचा मुद्दा आत्ता का चर्चेत आलाय. मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. शिवाय कबूतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश सुद्धा देण्यात आले. तरी हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करत मुंबई महापालिकेनं कबूतरखाने बंद केले. 2 ऑगस्टच्या रात्री मुंबई महापालिकेनं दादरमधल्या ऐतिहासिक अशा या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकून बांबू लावून तो कबूतरखाना पूर्णपणे झाकून टाकला. त्यामुळे काय झालं, या ठिकाणी येणाऱ्या कबूतरांना दुसरी जागा राहिली नाही आणि मग त्यांनी कबूतरखान्यानजीकच्या इमारती, दुकानांच्या छतांवर आश्रय घेतला आणि मग त्यांना खाणं देणं बंद झाल्यामुळे काही कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची या प्रकरणात एंट्री झाली. कबूतरखाना बंद करण्याला त्यांनी विरोध केला आणि कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी पुढाकार घेतला. जिथे कमी मानवी वस्ती आहे, उदाहरणार्थ मुंबईच्या बाबतीत सांगायचं झालं तर आरे कॉलनी, संजय गांधी नॅशनल पार्क, महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी असेल वा इतर अन्य ठिकाणी जिथे मानवी वस्ती कमी आहे अशा ठिकाणी कबूतरखाने उभारण्यासंदर्भातला प्रस्ताव लोढांनी मांडला. तरी कबुतरांचा मृत्यू होऊ नये आणि त्यांचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं सुद्धा लोढांनी बोलून दाखवलं आणि मग त्यांनी लोकभावनेचा आदर राखला जावा असंही सांगितलं. दादरमधल्या कबूतरखाना हटवण्याला किंवा बंद करण्याला स्थानिकांचा विरोध सुरुवातीपासूनच होता आणि जैन समाजाचा सुद्धा विरोध आहे. आता याच मुद्द्यावर खरं तर काल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर जे स्थानिक आमदार आहेत, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेला महत्त्वाच्या सूचना केल्या. आता मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सूचना केल्यात आणि काय म्हटलंय ते आपण समजून घेऊयात. की मुंबईतले कबूतरखाने अचानक बंद करू नयेत असे आदेश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले. शिवाय दादरमधला कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य ठरणार नाही. गरज पडल्यास आपण सुप्रीम कोर्टात जाऊ. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था कबुतरांची होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना कंट्रोल फीडिंग करावं असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आता झालं काय, मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा आज दादरमध्ये जैन समाज बांधव यांनी मोर्चा काढला आणि मग तिथे ते आक्रमक झालेले दिसले. तिथलं चित्र पाहूयात. आता मुंबईतल्या शांतीपूर्ण मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. तुम्ही जर त्या हत्तीसाठी वनतारा उभारू शकता तर कबुतरांसाठी व्यवस्था का उभारू शकत नाही, असा सवाल सुद्धा आंदोलकांनी केला.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला खरं तर वेगळा रंग दिला जातोय का, असा सवाल उपस्थित होतोय. आता याचं राजकीय पार्श्वभूमी काय किंवा याला राजकीय वाद कसा केला जातोय तेही आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण या कबूतरखान्यामागे काही धार्मिक भावना आहेत, तर तेही समजून घेऊयात. खरं तर कबुतरांना खायला घालणं किंवा खाऊ घालणं हाच एक वादाचा मुद्दा आहे. अनेक भारतीय संस्कृतींमध्ये कबुतरांना खाऊ घालणं किंवा अन्न देणं हे धार्मिकतेचं कार्य मानलं जातं, पवित्र मानलं जातं. कबुतरांना अन्न दिल्यामुळे काय होतं, तर पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो, मग त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, समाधान मिळते, अशी सुद्धा काही समाज बांधवांची मान्यता आहे किंवा तसा त्यांचा समज आहे. शतकानुशतकं चालत आलेली ही जी प्रथा आहे, ती प्रथा अमावस्येच्या दिवशी विशेषतः प्रभावी मानली जाते. आता मुंबईतले कबूतरखाने हटवण्याला स्थानिकांचा आणि तिथल्या अमराठी जैन समुदायाचा सुद्धा विरोध आपल्याला पाहायला मिळाला. आता कबूतरखाना हटवण्याच्या मुद्द्याला राजकीय पार्श्वभूमी काय, तर 2014 सालापासून मुंबई शहरातले अनेक कबूतरखाने हे काढून टाकण्यात आलेत. कबुतरांना खायला घालताना पकडलेल्या व्यक्तींना BMCनं म्हणजे मुंबई महापालिकेकडून अनेकदा दंडही ठोठावण्यात आलाय. पण हा मुद्दा चर्चेत कधी आला, ज्यावेळी भाजप नेत्या आणि विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळे आपण आपल्या मामीला गमावल्याचं म्हटलं आणि मग कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी आधी कबुतरखाने बंद करा आणि मग कबुतरांना घराजवळ आसरा देणंही बंद करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. त्यावर काय झालं, 3 जुलै 2025ला महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असं कारण देत मुंबईतले 51 कबूतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर मुंबई महापालिकेनं कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम सुरू केली. पण मुद्दा येतो तो दादरचा कबूतरखाना बंद करण्याचा. आता याविषयी प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचा वाद थेट मुंबई हायकोर्टात पोहोचलाय. इथल्या कबुतरांना दिवसातून 2 वेळा खायला घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका खरं तर पल्लवी पाटील यांच्यासह काही पक्षीप्रेमींनी मुंबई हायकोर्टात केली आणि त्यावेळी त्यांना खाद्य घालण्यापासून रोखू नका, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. आणि या पक्षीप्रेमींनी मागणी करताना आणि त्यावर कोर्टानं सुनावणी करताना पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही कबूतरखाने पाडू नका, पण तिथे खायला घालण्यास बंदी घाला आणि कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले. त्यामुळे दादरच्या कबूतरखान्याचा वाद हा आता थेट कोर्टात पोहोचला. मग मुद्दा येतो तो कबुतरांमुळे खरंच आजार पसरतात का, तर त्याचं उत्तर हे हो असं आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरते, शिवाय त्यांच्या विष्ठेतील जंतू आणि परजीवी माणसांमध्ये विविध आजार पसरवतात. हिस्टोप्लाझ्मोसिस, हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस असे आजार होण्याची शक्यता असते. मुंबईतल्या KEM रुग्णालयाच्या फुफ्फुस विभाग आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉक्टर अमिता आठवले यांनी या संदर्भात प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलंय. त्यात त्यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसाच्या श्वसन क्रियेवर परिणाम होऊन अनेक विकार होऊ शकतात, ज्यात हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस आणि इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते. विष्ठेतून तयार होणाऱ्या वायूमुळे रुग्णाची श्वसनक्रिया बंद होऊन रुग्ण कायमस्वरूपी ऑक्सिजन थेरपीवर जाऊ शकतो. इतकंच काय, तर संबंधित रुग्णाला प्रसंगी फुफ्फुस प्रत्यारोपणाची सुद्धा आवश्यकता भासू शकते, असं म्हटलं गेलंय. तरी पशुपक्ष्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसचे किती रुग्ण हे सध्या मुंबई शहरात आणि रुग्णालयात दाखल आहेत, याची माहिती सुद्धा कोर्टात सादर करण्याचे निर्देश हे हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिले. शिवाय कबूतरखान्यांबाबत केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंडळाला नियमावली निश्चित करण्याचे निर्देश दिलेत आणि या याचिकेवरची पुढची सुनावणी ही 7 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पण पुढील सुनावणीपर्यंत मुंबईत कबुतरांना खाणं घालण्यास लागू केलेली बंदी ही हायकोर्टानं कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मुद्दा येतो तो लक्ष भरकटवण्याचा. झालंय असं की कोल्हापुरातल्या नांदणी गावातल्या जैन समाजाच्या मठात 34 वर्षांपासून राहणाऱ्या महादेवी हत्तीणीला वणतारा नेण्यात आलं. त्याला स्थानिकांनी मोठ्या संख्येनं विरोध केला. हत्तीणीला पाठवण्याआधी म्हणजे वणताराला नेण्याआधी तिची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नांदणी गावासह पंचक्रोशीतल्या लोकांनी हळहळ सुद्धा व्यक्त केली. अगदी देशाबाहेर राहणाऱ्या कोल्हापूरकरांनीही महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. महादेवी हत्तीणीला नेण्यामुळे नांदणी गावासह कोल्हापूरकरांनी थेट जिओवर बहिष्कार टाकला आणि कधी नव्हे ते अंबानींना थेट जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
तरी कोल्हापूरकरांचा विरोध पाहता राज्य सरकार असेल, वनतारा प्रशासन असेल, सगळ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. मग काय झालं, महादेवी हत्तीणीला आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच नेलं आणि तिला परत पाठवण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचं वनताराकडून सांगण्यात आलं. त्यामुळे असाही प्रश्न निर्माण होतोय की महादेवी हत्तीण अंबानींना होणारा विरोध हा मावळण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा हा उकरून काढला जातोय का किंवा जाणीवपूर्वक मोठा केला जातोय का? कोल्हापुरातला जैन समाज हा महादेवी हत्तीसाठी लढत असताना मुंबईतला जैन समाज हा कबुतरांसाठी आक्रमक होताना दिसतोय. त्यामुळे शांत स्वभावाच्या असलेल्या आणि शांत मानल्या जाणाऱ्या जैन समाजातच दोन गट वेगवेगळ्या तेही प्राण्यांच्या मुद्द्यावर भांडण्याचं किंवा त्याचं राजकीय मायलेज घेण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे. आता याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना विचारलं असता त्यांनी सकाळशी बातचीत करताना काय म्हटलंय तेही पाहूयात. कुणीतरी शहाणा उठतो आणि सांगतो हत्तीचा छळ होतोय आणि हत्तीचं खरं निवासस्थान जंगल आहे. अशा प्रकारे मुद्दामून एक प्रश्न निर्माण केला जातोय. कबुतरांचं काय, त्यांच्याबाबत प्रश्न फक्त दाणे टाकण्याचा आहे. त्यातून आजार होतात का, मग कबूतरखान्याजवळ न टाकता दुसरीकडे नेऊन सोडावं, याला काही विशेष वेगळं करायची गरज नाहीये. कबुतरांचं आंदोलन वेगळंय आणि महादेवी हत्तीचं आंदोलन वेगळंय. महादेवी हत्तीला जबरदस्तीनं हलवण्यात आलंय, खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले, हे आंदोलन वेगळं आहे आणि याचा कबुतरांच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, असं सुद्धा राजू शेट्टींनी म्हटलंय. त्यामुळे जैन समाजाच्या दबावापुढे सरकारला नमतं घ्यावं लागेल, असं आता विरोधकांकडून सुद्धा म्हटलं जात आहे आणि फडणवीस सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली दिसत नाहीये. तरी कोल्हापूरची महादेवी हत्तीण असो वा मुंबईतले कबूतरखाने असो, या प्राण्यांमुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढलेली दिसते. तरी आता या संपूर्ण प्रकाराबद्दल आपली मतं कमेंट करून जरूर कळवा आणि हा महादेवी हत्तीणीबद्दलचा जो विरोध आहे तो मावळण्यासाठी कबूतरखान्याचा मुद्दा हा उकरून काढला जातोय का, याविषयी आपल्याला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.